चापट मुद्दाम बोलायले ता ए मुद्दाम का बोलती का तिला तिला सांगितलेलं भाऊ हा मला काय माहिती तिचं दुश्मन कोण आहे. तुझी पण दुश्मन असतात शेळ लोटून घेते सकाळ सकाळ इथलं टेबल पासून लोटून घेतलं का ग खालनं पण घे टेबलच्या साईडनं कसं खाल्लं घ्यायचं खालनं नाही ओके हिथं झाडू मारायचं दररोज इथं ह्याच्यात हे आहे का नाही ओके ह्याच्यातनं फिरवून घ्यायचं दररोज आतमध्ये घाल त्याच्यात साईडला समजा करतो ना तिथं पण पाय ठेवतो ना मी त्याच्यामुळे तिथं पण घालून झाले की लगेच रे भाऊ होत असते पाय ठेवतो बा आपण तिथं हो का बाळाला आज सकाळ सकाळी डबा भेटला नवीन मम्मी तुझ्या केसामुळे बाळाला डबा भेटला डबे म्हणून फिर बरं अशी हो किती बॅग मोठी फुगवून घेऊन चालले हातात नेऊ दे का डबा गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. आत्ता बघा मी घरी आहे आणि टेबलावर बसलेला आहे तिथूनच व्लॉग सुरू करत आहे आणि मम्मी पप्पा पण गेले आहेत गावामध्ये जरा त्यांचं काम आहे म्हणून आणि आता मीच आहे. आता मोबाईल चार्जिंग लावला होता आता मोबाईल 93% झालाय आणि चला आता थोडंसं जेवण वगैरे करूया सकाळ सकाळ जेवण केलेलं चांगलं असतंय. हो का काल हे एक भांडं आणलं इडलीचं मम्मीनं ह्यातमध्ये असं आणखीन 2-3 आहेत खाली तुम्हाला दाखवतो. हो का हे असं खाली आहे आणखीन एक असं लास्ट अरे बस की हां आणि हे एक आणलंय काल वगैरे नव्हतं ना घरी त्यामुळे बघूया जेवायला काय केलंय. इथं हे ताट ठेवतो तव्यावर आणि ह्याने घेतो. अरे कसं घ्यायचं राव जर वेळेस मम्मीच देते ना त्यामुळे घेताना एवढं बस होईल ना एक चपातीला. ओके घेतलं आता ते खाली ठेवलं नाही ना कारण की खाली कसं खायचं हे झाकून ठेवूया. हे याच्यावरच राहू द्या नाही याच्यावर ठेवूया. आता ह्यात मला मम्मीने ठेवून गेले एक चपाती थोडंसं अर्जंट जायचं होतं ना गावात त्यामुळे मम्मी गेली फास्ट. आता एकच चपाती आहे आता ही खाऊन घेऊया मम्मी आल्यानंतर आणखीन करेल त्यावेळेस खाता येईल बाकीचं. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे थोडं अभ्यास करावा आता टेबल आणलाय आता अभ्यास करावा तर लागेलच ना. चला लॅपटॉप ओपन करूया. अरे मी लॉक नाही केलं. आता मी आणि रुक्मिणीच घरी आहे आणि दीदी आमचे आलेले आहे गावात गेलेत ते आणि पप्पा मम्मी पण तिकडेच आहेत आणि मी इथं मी रुक्मिणीच आहे आणि भाग्यश्री पण तिकडेच आहे. फक्त आपण उद्या जत्रेला जाऊया का कुठं चिंचोलीच्या. होय जाऊया. मला जायचं आहे का बरं सांगू का मी कधी सुद्धा चिंचोलीची जत्रा बघितली मी पण नाही बघितली. ऐक की आज आमच्या त्या गावातून अख्ख्या चिंचोलीच्या गावातून हे होतं फेरा मिरवणूक फेरा होता हा शाळेचं संविधान निमित्त. मग ती मला आज बघितलं एवढं भारी म्हणली स्नेहा तर म्हणली लई करते ते. एकदा आपण जाऊया उद्या जाऊन बघू. उद्या जाऊन चल उठ चालत जाऊया आता. आता जाऊया हा म्हणजे उद्यापर्यंत पोहोचल. नाही 5 मिनिटात पोहोचते परत 1 तासात पोहोचते. मित्रांनो रुक्मिण जयंत तोडायला आम्ही इथं आलेलो आहेत. हा तोड हा लगा जोर हा हे रुक्मिण मी तोडू का मी तोडल्या पप्पा मम्मी तुला तोडतात दे मला पण तोडू दे. मला येईल का मला येतं की तोडायचं पहिलं तोडलं होतं की त्यावेळेस मी पायावर पण ही मारली होती कुऱ्हाड मारली होती थोडीशी लागली होती हो खित्तच अशी लागली होती एवढीच.
हा कोयता तर लय वेळेस लागलाय ती हे करताना. पहिला आम्ही ऊस तोडत होतो म्हणजे ऊस तोडील ना इथं घरी ऊस आणत होते ना गुरांसाठी तेव्हा तोडत होतो त्यावेळेस. अरे भाऊ लहानपणी एवढं मी हाणून घेतलंय स्वतःला. हा एवढं रक्त काढलंय स्वतःच. हा हा अगं मी एकदा रानात गेलतो रुक्मे त्यावेळेस पण रानात गेल्या गेल्या पायात तसलं ही नाही धसोडी घुसली. रानात गेली बरं का म्हणजे हिंडवाय जात होती पहिली हा रानात. मग तेव्हा तिथं काच बघितलीच नाही. आता मी आणि रुक्मीन गेवढा काढायला गेलो चाललो. ए रुक्मीन गेवढा नाही काढू शकत का? काही दिवस मावायला नाही दिवस हाय बघ नीट माग थोडं काढायचं बघ दिवस हाय आता. दिवस मावायला वाटतं लगेच तोड म्हणून तर म्हणलं ना दिवस मावायला की तोडायचं नाही. वो सो जाते हे झाड झोपतात ग त्यामुळे नाही तोडायचं. पडली हो का आता मम्मी पप्पा आणि दीदी भाग्यश्री आणि सगळीजण तिकडे जेवत असतील आणि आम्ही दोघं घरीच आहे आणि रुक्मी भांडी घासते आणि मी इथं बसलोय. मी तर भांडी घासू शकत नाही मला मम्मी घासलं तर खवल चालतं. धुवू लागू का असं करतात धुवू देत नाहीत म्हणून म्हणलं मला मी घासू शकत नाही त्याचा असं पण धुवू पण देत नाही काही पण करू देत नाही. भाग्यश्री पण आले शाळेहून दीदीच्या दीदीच्या गाडीत बसून आले. मम्मी पप्पा आले नाहीत का? मम्मी पप्पा काय करतात? नाही तिथं मम्मी भांडी घासत असते. आणि पप्पा पप्पा पण असले का कुठं काय नाही उरकालेत होय. तिकडे आपलं म्हणली मला तू भाग्यश्रीची बहीण आहे. होय कुठली 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 ते नाही का ग चौथीतली नाव नाव माहित नाही का? केवढी होती बारकी ते नाही का गोरी एकदम अशी दोन चट घालला असती. आर्या हा आर्या बाया ती तुझ्यापेक्षा गोरी बघती ती माहितीये का काय म्हणते माहितीये मला म्हणली तू तिथे भाग्यश्रीची बहीण आहे ना. मी म्हणलं होय. मग आम्ही त्यांच्याकडे गेलतो का त्यांच्याकडे असंच गेलतो. बाया तू आपल्या गावातली टीम आहे ना म्हणून तिला बोलत नाही ना बोलू पण मी म्हणली पण ती तुझ्यापेक्षा गोरी आहे ना. होय लय गोरी लय गोरी लय भारी दिसते म्हणताय रुक्मी माका म्हणली होती. पण तिला बोलत नाही. बाया पण ती की मला चापट हाणली. चापट मुद्दाम बोलायला येतात. ए मुद्दाम का बोलती का तिला? तिला सांगितलेलं भाऊ हा मला कुठे माहिती हा सांगितलेलं तुला. हे तू हिच्या दुश्मनाला बोललीस कशी? तू दुश्मनाला बोललीस कशी? माहिती नाही मला आजपासून नेला नाही येत जा मी तुला बोलत नाही बरं. तुझ्या दुश्मनाला बोलते पण तुला नाही बोलत म्हणते. मला काय माहिती हिचं दुश्मन कोण आहे. हा मी कुणासोबत पण जाऊन भांडतोय शाळेत जाऊन तर मी काय करू. मला माहिती आहे मी कॅमेरा लावले होते तुझ्या मागं. हा हिचं कुठली लावलेत माग आणि बोलायचंय खोट तसं मी कॅमेरा लावून तुझी बघतीय तू कुणासोबत भांडण करते. हा हिच्यासोबत भांडण केली हे बाया तुझी पण दुश्मन असतात. मग तुझी भ्राती की हे ना बाबा आपली कोण दुश्मन नाही. जा तूच बोल नको मला. बोलू नको डबा तिथंच तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.